आता आपण महाफास्ट 100 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। कोरटकरनं वापरलेल्या समृद्ध जीवन संस्थेच्या रोल्स रॉइस बाबत गौप्यस्फोट। रोल्स रॉइस कार शासनानं समृद्ध जीवन घोटाळ्यामध्ये जप्त केलेली। समृद्ध जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात घेतलेल्याच नाहीत। गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रोल्स रॉइस आता पिंपरी चिंचवडमधल्या बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे। कोरटकरला गाडीसोबत फोटो काढायचा असल्यामुळे त्याला तो काढू दिला, कलाटेंकडून स्पष्ट। उद्योजक तुषार कलाटे, मनोहर भोसले आणि प्रशांत कोरटकरचा एकत्रित फोटो माहूरगडावर जातानाचा फोटो असल्याची माहिती। चंद्रपूरच्या धीरज चौधरींवर कोरटकरसाठी गाडीची व्यवस्था केल्याचा आरोप। प्रसिक पडवेकरनं गाडी मागितल्यानं दिली, धीरज चौधरींचं स्पष्टीकरण। तर फरार असताना कोरटकरनं वापरलेली गाडी गौरी धीरज चौधरींच्या नावावर। मी कधी मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं नाही, कोरटकर सोबत काम करत होतो। प्रशांत कोरटकरचा मित्र प्रसिक पडवेकरची पहिल्यांदाच TV9 मराठीला प्रतिक्रिया। अतुल लोंढे, असीम सरोदेंनी खोटे आरोप केले, प्रसिक पडवेकरांची प्रतिक्रिया। अतुल लोंढेंनी माझ्यावर खोटे आरोप केले, हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दिली, प्रसिक पडवेकर यांची प्रतिक्रिया। सत्तेचा माज भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आलाय, पडवेकरचे भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो, अतुल लोंढेंचा आरोप। प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार। प्रशांत कोरटकरला आज सकाळी 11 वाजता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। राज्यभरात गुढीपाडवा आणि नववर्षाचा मोठा उत्साह। ठिकठिकाणी गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन। ढोल ताशांच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत। पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। संरक्षण क्षेत्रामधील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा। गुढीपाडवा मेळाव्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये पोलिसांची परेड। अप्पर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, डीसीपी गणेश गावडेंकडून आढावा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे वांद्र्यातील मातोश्री परिसरात बॅनर। महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर या, मनसेचे बॅनर। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही, अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलाचा माझगाव कोर्टात युक्तिवाद। मुलं तुमची आहेत म्हणता, मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल। तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या। कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी पुरावे सोबत न आणल्यानं करुणा मुंडे संतापल्या। निवडणूक आयोगानं धनंजय मुंडेंवरच सुमोटो दाखल करावा। मुंडेंनी निवडणूक आयोगाकडे कधी 2 तर कधी 5 मुलांची माहिती दिली। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करावी, आनंद दवेंची मागणी। यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरावं, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांच्या वक्तव्याला दुजोरा। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणं ही मुश्कील होईल, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। दादा क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। यावर्षी कर्जमाफी होणार नाही, या वक्तव्यानंतर अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर। निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या बाबी पूर्ण करा, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना पैसे देणार, महाराष्ट्राला दिलेला शब्द पूर्ण करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। शेतकऱ्यांचा विश्वासघात करणं बंद करा, अंथरूण पाहून आश्वासन द्यावंसं का वाटलं नाही? अजित नवलेंची अजित पवारांवर टीका। दरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय पुढे घेणार, अजित पवारांनी केलं होतं विधान। सुपारी देऊन कामं चाललेली आहेत हे नक्की, कुणाल कामराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। कुणाल कामरा अतिरेकी नाही, कामराला मेसेज कॉलवरून अनेक धमक्या, कामराला सुरक्षा देण्याची राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। कामराचं वक्तव्य वेगवेगळ्या नेत्यांबाबत आणि धार्मिक विषयांसंदर्भात आहे। कुणाल कामराला विदेशातून फंडिंग होत असावी, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। कामराला कोर्टावर पंतप्रधानांवर बोलण्याची काय आवश्यकता होती? दरेकरांचा सवाल। कामराकडून 2 गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, कामरा शिवसेना भाजपला टार्गेट करतोय, शंभूराज देसाई यांचा आरोप। शिंदेंच्या बदनामीमागे ठाकरे गट, कुणाल कामराच्या संपर्कात असल्याचं राऊतांनी स्वीकारलं, संजय निरुपम यांची टीका। तर कामराला 4 कोटींपेक्षा जास्त फंडिंग, निरुपम यांचा दावा।
कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. व्यक्ती स्वातंत्र्य कुठे वापरायचं याची त्यांना जाणीव नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बदनामीचा प्रयत्न केला तर कारवाई करणार. संजय शिरसाटांचं नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा. सरकार गोळ्याने दूध पितंय का? विशेष अधिवेशन बोलवा. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा करा, अन्यथा शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा असा अर्थ. उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले. उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार. उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितांवर कडक कारवाई करू. छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही कडक शासन करू. फडणवीसांचं आश्वासन. वाघ्या कुत्र्याचा इतिहास कुठेही उल्लेख नाही. रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालंय शोधण्यासाठी कमिटी बसवा. उदयनराजेंची मागणी. वाघ्याबाबत संभाजीराजे उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उदयनराजेंचं विधान खरं आहे त्याबद्दल सर्वांचं एकमत. महापुरुषांच्या अवमानावरून उदयनराजेंची भूमिका योग्य. नुसती कारवाई नाही तर कडक कारवाई झाली पाहिजे. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही. अजित पवारांचं विधान. छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंचं वक्तव्य. शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त करणार. शिंदेंची माहिती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज पडेल तिथे सुरक्षा देणार. शिंदेंची प्रतिक्रिया. सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण असल्याची शंका. स्टँडर्ड फॉर्मॅट सारखा तिघांचा जबाब. अंजली दमानी यांचं ट्विट. मी वाल्मिक कराडचा माणूस. कंपनी सुरू ठेवायचे असल्यास 2 कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या. सुदर्शन घुलेकडून अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेला धमकी. प्रत्यक्षदर्शीचा जबाब. रोहित पवारांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची आज फायनल. शरद पवार संध्याकाळी फायनल स्पर्धेला उपस्थित राहणार. भाजपच्या संविधानाप्रमाणे संस्कार संस्कृती जपावी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आपल्या पक्षामध्ये नको. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर संघटनेमध्ये जास्त काम करणारे लोक पुढे जाणार असल्याचीही प्रतिक्रिया. काँग्रेससारखी घराणेशाही इथे चालणार नाही. जो काम करेल त्याला संधी, अन्यथा जय श्रीराम करणार. जळगावमध्ये भाजपच्या आढावा बैठकीमध्ये गिरीश महाजनांची तंबी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. योग्य कारवाई सुरू. आमदार राणा जगजितसिंह पाटलांची प्रतिक्रिया. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा एकत्र. धुळ्यामध्ये ठाकरे युवा सेनेकडून विद्यार्थ्यांसाठी सीईटी मॉक टेस्ट. 750 विद्यार्थ्यांचा सीईटी मॉक टेस्टमध्ये सहभाग. चांगला प्रतिसाद मिळाल्यानं जिल्हा युवा सेनेकडून आनंद व्यक्त. सोमय्या यांची संभाजीनगरमधील सिटी चौक पोलीस ठाण्याला भेट. 1000 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे पुरावे पोलिसांना दिले. तक्रार करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी तपास होऊ दिला नाही. भेटीनंतर सोमय्या यांची प्रतिक्रिया. शहापूरच्या वाशिंदमधील ठाकरे गटाच्या सरपंच आणि उपसरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये राजेंद्र म्हस्कर आणि राजेंद्र भेरेंचा पक्षप्रवेश. साताऱ्यामधल्या रत्नशिव निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये तपासाला गती. हत्या प्रकरणामध्ये एका संशयित आरोपीला अटक. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं रवाना. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची पीडित कुटुंबाची मागणी. बीड जिल्ह्यामधील मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी महोत्सवाला सुरुवात. मच्छिंद्रनाथ संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. बीडमध्ये मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी महोत्सवाला सुरुवात. भाजपा आमदार सुरेश धस यांनी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं घेतलं दर्शन. चंद्रपुरातील चैत्र यात्रेच्या तयारीची मुनगंटीवारांकडून पाहणी. 3 एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातील देवी महाकाल यात्रेला सुरुवात होणार. यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सरकारकडून 3 कोटींची मदत. चंद्रपूरच्या जुबली हायस्कूलच्या नूतनीकरणाला गती. आमदार सुधीर मुनगंटीवारांकडून नूतनीकरणाची पाहणी. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करा. पुणे पोलिसांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे मागणी. म्यानमार देशामध्ये झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत 1002 नागरिकांचा मृत्यू. शेजारील बँकॉकमध्येही भूकंपामुळे मोठं नुकसान. 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे शेजारील 5 देशांनाही हादरे. भारताकडून भूकंप प्रभावित म्यानमार आणि थायलंडला मानवीय मदत. टेंट आणि जनरेटर सेट पाठवले. यासह 15 टन साहित्यही पाठवण्यात आलं.
भारतीय नौसेनेच्या जहाजांच्या माध्यमातून म्यानमारच्या यांगून बंदरामध्ये मानवीय मदत म्हणून 40 टन साहित्य पाठवण्यात आलं. दैनंदिन गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थांची भारताकडून मदत. भारत एनडीआरएफचे 80 जवान भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये पाठवणार. पहिली टीम म्यानमारमध्ये दाखल. भूकंपानंतर थायलंड आणि म्यानमारमधील जनजीवन विस्कळीत. भूकंपानंतर रेल्वे, मेट्रो सेवा बंद, तर टॅक्सी सेवेवर भार आल्यानं सामान्य जनता पायी घरी निघाली. सोलापूरच्या करमाळ्यामधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटाची माघार. जो आदिनाथ साखर कारखाना चालवेल त्याला पूर्ण मदत केली जाणार. बागल गटाच्या बैठकीमध्ये निर्णय. राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, तर मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज.